Hello students, welcome you all in Applied Science Chemistry lecture series. दोस्तों, in previous lecture we have discussed about method of preparation of alloy. Now in today's lecture we will discuss about classification or examples of ferrous and non-ferrous alloy. The example of ferrous and non-ferrous alloy that we will discuss in today's lecture. First, we will discuss about ferrous alloy. A main example which is a mostly used, that is a steel, which is alloy of Fe and carbon. आयर्न आणि कार्बन या दोघांपासून तुम्हाला काय मिळते? स्टील मिळते. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फेरस alloy. So in that steel, only the changing the percentage of carbon will change the property of steel to large extent. So depending on the percentage of carbon which is present in the steel, it is classified into three types of steel, which is also called as a type of plain carbon steel. So what are the types of steel? Number one, that is a low carbon steel. Number second, that is medium carbon steel. And last is high carbon steel. Low carbon, medium carbon and high carbon steel. So low carbon steel contain 0.05 to 0.3% of carbon. That means a percentage of carbon is very less. 0.05 to 0.3% of carbon is present in low carbon steel. In case of medium carbon steel, the percentage of carbon is 0.3 to 0.6% carbon. 0.3 to 0.6% of carbon is present in medium carbon steel. While in case of high carbon steel, the percentage of carbon is 0.6 to 1.5% of carbon. म्हणजे तुम्ही हे एक्झाम्पल बघितले असतील, लो कार्बन, मिडियम कार्बन, हाय कार्बन, बघा पर्सेंटेज किती कमी बघा, 0.05 पासून तर 0.3% पर्यंत, म्हणजे लेस दॅन 1% आहे. इथे 0.3 टू 0.6 ते पण लेस दॅन 1% आहे. पण तरी सुद्धा हे कार्बनचं पर्सेंट आपण थोडं प्रमाणात जरी चेंज केलं तरीही तुमच्या स्टीलची प्रॉपर्टी खूप ड्रास्टिकली चेंज होते. म्हणजे इथं आपण बघितलं 0.05 पासून तो 1.5 पर्यंत आपण फक्त कार्बन यूज करतोय कशामध्ये, स्टील मध्ये, आणि 0.05 पासून तर 1.5 पर्यंत. जसं आपण कार्बनचं पर्सेंटेज चेंज करणार त्यानुसार त्याचे तीन टाईप पडतात, लो कार्बन, मिडियम कार्बन अँड हाय कार्बन स्टील. फक्त 1.5% पर्यंत आपण कार्बन वापरतोय. 0.05 पासून तर 1.5 पर्यंत फक्त आपण कार्बन वापरतोय. म्हणजे आपण जर विचार केला 100%पैकी 98.5% मध्ये आपण आयर्न वापरले आणि फक्त 1.5 मॅक्झिमम म्हणतोय मी, आपण काय वापरलाय, कार्बन वापरलाय. 0.05 पासून तर 1.5 पर्यंत तरी सुद्धा कार्बनचे पर्सेंटेज एवढं चेंज केल्यामुळे सुद्धा प्रॉपर्टीज ऑफ स्टील इज ड्रास्टिकली चेंज. सो डिपेंडिंग ऑन दॅट पर्सेंटेज, what are the types are there? Low carbon steel, medium carbon steel,
अँड हाय कार्बन स्टील. हे झाले 3 त्याचे टाईप. पहिली गोष्ट काय, पहिली प्रॉपर्टी काय आपण बघितली, पर्सेंटेज ऑफ कार्बन बघितलं आपण. किती होतं पहिल्यामध्ये 0.05 to 0.3, नंतर 0.3 to 0.6% कार्बन आणि 0.6 to 1.5% of carbon. Only small change in the percentage of carbon alter the change properties of steel to large extent. How it changed? One by one, we will discuss about the properties. The low carbon steel, which contains less percent of carbon, is soft. It is compared to the low carbon steel, it is hard, and it is hardest. मतलब जसा जसा आपला कार्बनचा पर्सेंटेज वाढणार आहे तसं तसं आपला स्टीलचा हार्डनेस goes on increasing. That means with the increasing percentage of carbon, the hardness goes on increasing. If it is increase more than that limit, then that time it become very hard, but at the same time it become a brittle. Brittle में काय होतंय, खाली पडत त्याला क्रॅक पडण्याची शक्यता असू शकते. बरोबर. म्हणजे जेवढं कार्बन कमी तेवढं सॉफ्ट. जसं कार्बनचं पर्सेंटेज आपण वाढवत जाऊ तसं त्याचा काय होईल, हार्डनेस वाढत जाणार आहे. ठीक आहे. आता आपण जी लो कार्बन स्टील आहे त्याला आपण वेल्डिंग करू शकतो सहजपणे. म्हणजे जी प्रॉपर्टी आहे वेल्डेबिलिटी ती आपण इझी करू शकतो. तर वेल्डिंग म्हणजे काय, वेल्डेबिलिटी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार. लास्ट चॅप्टरला आपण शिकलोय, ज्यावेळेस आपण मटेरियल स्टडी केला त्यास वेल्डेबिलिटी म्हणजे काय आपण बघितले. प्रोसेस ऑफ जॉईनिंग द टू टर्मिनल्स बाय कीपिंग देअर एंड्स टुगेदर ॲट हाय टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड एज वेल्डेबिलिटी. मग हे जे काही लो कार्बन स्टील आहे त्याची वेल्डेबिलिटी सहजपणे होऊ शकते. हे जे काय आहे मिडियम कार्बन स्टील त्याची वेल्डेबिलिटी होते बट not easily. Weldability is possible but not easily. Weldability is possible but not easily. Here, in case of high carbon steel, it is unweldable. In case of high carbon steel, it is unweldable. मग आता आपण बघूया टेन्साइल स्ट्रेंथ बद्दल. टेन्साइल स्ट्रेंथ सॉफ्ट म्हटलं होती याची टेन्साइल स्ट्रेंथ किती असणार आहे, लो टेन्साइल स्ट्रेंथ. जास्त लोड कॅरी करू शकत नाही. जास्त लोड टाकला शेप चेंज व्हायची शक्यता खूप असणार आहे. लो टेन्साइल स्ट्रेंथ याची हाय टेन्साइल स्ट्रेंथ, हाय टेन्साइल strength and highest tensile strength. Low, high and highest tensile strength according to the percentage of carbon. Now where we use that low carbon steel, medium carbon steel and higher carbon steel, we will discuss about. आता लो कार्बन स्टील कसा आहे, सॉफ्ट आहे, वेल्डिंगची सहजपणे होते. त्यामुळे आपल्या सॉफ्ट वायर असतील मेटलच्या, सॉफ्ट वायर असेल किंवा तुमचे चेन असेल, तुमचे खिळे असतील, नेल्स, तुमचे बोल्ट्स असतील, बरोबर, हे बनवण्यासाठी आपण वापरतोय लो कार्बन स्टील. आपण इथे वापरतोय सॉफ्ट वायर, चेन, नेल्स अँड बोल्ट्स बनवण्यासाठी आपण मोस्टली लो कार्बन स्टील वापरतोय. नंतर मीडियम कार्बन स्टील आपण कुठे वापरतोय, आपले जे काही रेल्वेचे रॉड असतात, रेल रॉड्स, ऍक्सेलचे व्हील असतात, ऍक्सेल व्हील, नंतर
तुमचे काही क्रँक शाफ्ट मशीनचा जो पार्ट आहे, त्या मशीनच्या पार्टसाठी आपण याचा यूज करतोय. जे काही तुमचे हायड्रोलिक पॉवर प्लांट मध्ये तुम्ही जे काही टर्बाईन वापरताय, ते टर्बाईन जे काही रोटेटर आहे ते बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही मीडियम कार्बन स्टील वापरताय. रेल रॉड्स, ऍक्सेल, व्हील, क्रँकशाफ्ट, टर्बाईन रोटेटर आर प्रिपेअर बाय युझिंग मीडियम कार्बन स्टील. आता हे जे आहे हायेस्ट वेल्डेबिलिटी शक्य नाही. तुटलं म्हणजे टाकून द्यावं लागणार, कारण वेल्डेबिलिटी शक्य नाही. कारण काय, पर्सेंटेज ऑफ कार्बन इज मोर. सो जे काय आपले कटिंग टूल्स आहे, कटिंग टूल्स बनवण्यासाठी आपण हाय कार्बन स्टीलचा वापर करतोय. म्हणजे तुमचं काय, फाईल्स, तुमचे ड्रिल, बरोबर, नंतर तुमचं चिझेल्स. इन शॉर्ट, टू प्रिपेअर द कटिंग टूल्स वी आर युझिंग हाय कार्बन स्टील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हेक्सोब्लेड माहिती असेल, म्हणजे वापरतो बऱ्याचदा. तुम्ही जर बघितलं असेल, हेक्सोब्लेड जे आहे ते एकदा का तुटलं तर आपण वेल्डिंग करू शकत नाही. तुटलं म्हणजे फेकून द्यायचं, नवीन घ्यायचं. दॅट इज एक्झाम्पल ऑफ हाय कार्बन स्टील. स्टीलचे ज्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज जास्त आहे, त्याच्यामध्ये कसं आहे, हार्डनेस जास्त आहे, हार्ड आहे. ऍट द सेम टाइम वेल्डिंग पॉसिबल नाही होत, वेल्डेबिलिटी तशी नाहीये. आपण बघितलं, मग जोर आपटलं बरं ते सहज पण तुटतं, कारण थोडं हार्डनेस वाढल्यामुळे बिटरनेस पण काही प्रमाणात वाढलेला असतो. तुम्ही चेन घेतली बारीक स्टीलची, तिथे खाली आपटली की तुटणार नाही. हा, शेत थोडासा चेंज होऊ शकतो कारण ते सॉफ्ट आहे. पण त्याच्या उलट आपण जर एक जोरात आपटला खाली, त्याची तुकडा पडण्याची तुटायची शक्यता जास्त असते. कारण जरी ते हार्ड असलं तरी ते हार्ड सोबत ब्रिटल पण आहे. म्हणजे जे शॉक किंवा व्हायब्रेशन आपण जास्त प्रमाणात दिले तर ते सहजपणे तुटण्याची शक्यता असते. दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ स्टील and classification of steel according to percentage of carbon which is present in the steel. ते कार्बन मध्ये जे काय कार्बनचे काय पर्सेंटेज आहे, त्या कार्बनच्या पर्सेंटेज वरनं स्टीलचे 3 टाइप पडले. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ फेरस अलॉय. ठीक आहे. आता आपण बघूयात नॉन फेरस अलॉय. आपण कुठलं बघितलं, फेरस बघितलं, बरोबर ना. वी हॅव डिस्कस अबाउट फेरस अलॉय. नाउ वी विल डिस्कस अबाउट non-ferrous alloy. Non-ferrous नावानं दिलेले तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. नॉन फेरस अलॉय म्हणजे काय, अलॉय इज प्रिपेअर्ड बाय using non-ferrous if is absent in that alloy. That is called as a non-ferrous alloy. The non-ferrous alloy is prepared by using base metal and alloying element other than iron, other than Fe. Because of that, it is called as a non-ferrous alloy. Example of that is first brass. कसं बोलतो आपण, it is prepared from copper and zinc. तर साधारणतः 60 to 90% कॉपर असतो आणि 40 to 10% पर्यंत त्याच्यामध्ये काय असतोय, झिंक आपण मिक्स करतोय. 60 to 90% कॉपर, 40 to 10% पर्सेंटेज साईडला आपण वेगळं करतोय. म्हणजे 60% असेल, 40, 70, 30, 80, 20, 90 असेल तर 10%. ऍज पर रिक्वायरमेंट आपण कॉपर आणि झिंकचं प्रमाण, कॉपर 60% पासून कमी पाहिजे, 60 पासून 90 पर्यंत चालतो. झिंक कमीत कमी 40% पाहिजे, 10% पाहिजे, 10 पासून 40% पर्यंत आपण वाढवतोय. आणि जर आपण प्रमाण थोडंसं चेंज केलं तर काही प्रमाणात त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होत आहेत.
आणि आपण बघूयात ब्रासची प्रॉपर्टीज काय काय. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ ब्रास. दिस इज अ केमिकल कंपोजिशन ऑफ ब्रास. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज द केमिकल कंपोजिशन ऑफ ब्रास. ब्रास मध्ये कॉपर किती आहे? 60 ते 90. झिंक किती आहे? 40 ते 10. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो, कॉपरचं पर्सेंटेज किती आहे, झिंक पर्सेंट कमी किती आहे, हे विचार शक्यता थोडीशी कमी आहे. हा ब्रास कुठल्या कुठल्या इलेमेंट पासून बनला आहे, म्हणजे कॉपर आणि झिंक इलेमेंटची नाव कोणती असतात. ब्रास इज एन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन नंबर ए कॉपर झिंक, ऑप्शन नंबर बी कॉपर टीन, ऑप्शन नंबर 3 कॉपर अल्युमिनियम, ऑप्शन नंबर 4 कॉपर अँड सोडियम. एनी ऑप्शन. तुम्हाला तेवढा अभ्यास तुमचा झाला पाहिजे की अलॉय कशापासून बनलेला आहे. ब्रास इज ऑप्शन फ्रॉम कॉपर अँड झिंक. आता याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, मेल्टिंग पॉइंट याचा लो असेल compared to the copper. Melting point is lower than copper and zinc. And after alloying, it possesses greater strength. Strength वाढली असते, durability, machinability काही प्रमाणात त्याची वाढलेली असते compared to copper. Copper पेक्षा त्याची प्रॉपर्टी जी आहे, स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, मशिनॅबिलिटी ही वाढलेली असते. नंतर अलॉय केल्यामुळे काय होतं, करोजनचं रेजिस्टन्स टू करोजन इज इन्क्रीज. ठीक आहे. आता आपण कुठे कुठे यूज करतो, वेअर वी यूज अ ब्रास. अ कलर ऑफ ब्रास इज गोल्डन. गोल्ड कलर म्हटल्यावर पुढे वापरणार आहे, मोस्टली वी विल यूज फॉर डेकोरेटिव्ह पर्पज. डेकोरेशन पर्पज आपण वापरतोय. बरं आपण म्हणतो बाजारामध्ये आपलं काही जे दागिने मिळतात, चीप ज्वेलरी म्हणतो आपण, नकली दागिने म्हणतो बरंच आपण, बरोबर. दॅट चीप ज्वेलरी इज ऑब्टेन बाय युजिंग ब्रास. डेकोरेटिव्ह पर्पज साठी म्हणजे काही बोलतो काही असे मटेरियल असतात, स्टॅच्यू असतात किंवा काही अशा वस्तू असतात जे आपण डेकोरेशनसाठी बनवले असतात. तर गोल्डन कलर आपण वापरला तर दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं, म्हणून डेकोरेटिव्ह पर्पज मध्ये आपण यूज करतोय. चीप ज्वेलरीसाठी आपण यूज करतोय. परत तुमची स्क्रू असेल कुठल्या हार्डवेअर मध्ये आपण यूज करतो, बरोबर. नंतर तुमचे जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तयार करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा यूज करतोय. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, स्क्रू, हार्डवेअर, बोल्ट, डेकोरेटिव्ह पर्पज अँड फॉर प्रिपरेशन ऑफ चीप ज्वेलरी वी विल यूज ब्रास. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती MCQ बेस क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. फॉर प्रिपरेशन ऑफ चीप ज्वेलरी वी यूज काय नाव दिले असतील, ब्रास, ब्रॉन्झ, ड्युरेलिन. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल असेल, नंबर ऑफ ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील, त्यात तुम्हाला प्रॉपरली. ठीक आहे. दुसरं आहे आपलं ब्रॉन्झ. कशापासून बनते ब्रॉन्झ? कॉपर अँड टीन पासून बनते. त्याच्यामध्ये कॉपर असतो आपला 88%, 88% कॉपर, आणि टीन असतो आपला 12%. 88% copper and 12% tin. By mixing that copper and tin, we get the alloy of the bronze. It is tough, stronger alloy, highly ductile. alloy म्हणतो काय असणार आहे, करोजन रेजिस्टन्स असणार आहे. जी कास्टिंग मशिनॅबिलिटी प्रॉपर्टी सुद्धा बऱ्या प्रमाणात चेंज झाली असते, इम्प्रूव्हमेंट झाली असते कास्टिंग प्रॉपर्टी मध्ये, मशिनॅबिलिटी प्रॉपर्टी मध्ये सुद्धा, कम्पेअर्ड टू द कॉपर अँड कम्पेअर्ड टू द
झिंक ओनली. ठीक आहे, दॅट इज ऑफ प्रॉपर्टीज. हे झालं आपलं केमिकल कंपोजिशन. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे एक्झाम मध्ये लास्ट इयरला. कॉपर ब्रॉन्झ मध्ये कॉपर आणि झिंकचं प्रमाण, कॉपर आणि टीनचं प्रमाण किती होतं? 88% कॉपर, 12% टीन. आता आपण यूज कुठे करतो? वेर वी यूज, आपले काही पियानो असतील, पियानो किंवा जे काय आपण म्हणतो गिटार, तिथे आपण ब्रॉन्झचा यूज करतो. आपण जे काही कॉइन्स बनवतोय, कॉइन स्टॅच्यू असतील आपले, तिथे आपण याचा यूज करतोय. नंतर आपलं आर्किटेक्चरचे वर्क असेल, जिथे आपल्याला अट्रॅक्टिव्ह लुक पाहिजे, तिथे आर्किटेक्चर स्ट्रक्चर मध्ये म्हणजे आपण काही डिझायनिंग साठी आपण याचा, डिझायनिंग इलेमेंट साठी आपण याचा यूज करतोय. पियानो, गिटार्स सारखे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तयार करण्यासाठी कॉइन्स, स्टॅच्यू, आर्किटेक्चर स्ट्रक्चर मध्ये आपण यूज करतोय. डिझायनिंग ऑफ इलेमेंट्स आपण याचा, डिझायनिंग पर्पज आपण याचा यूज करतोय ब्रॉन्झ. कारण गोल्डन कलर आहे, अट्रॅक्टिव्ह लुक आहे, त्यामुळे आपण त्याचा यूज करतोय. नेक्स्ट alloy, that is duralumin. Duralumin, it is obtained from aluminium 95%, copper 4%, magnesium 0.5 and manganese 0.5. Alloy of aluminium, copper, magnesium and manganese 95%. So it is base metal. म्हणून नाव आहे ॲल्युमिनियम, ड्युरॅल्युमिन. हे ड्युरॅल्युमिनची खासियत आहे, ॲल्युमिनियम तुम्ही जर बघितला आपल्या घरामध्ये खिडकीला पट्टे असते, बऱ्याच ॲल्युमिनियमचे पट्टे असतात, ते लाईट वेट असतात पण ते तुटण्याची शक्यता असतात. बरोबर, आपण जर ॲलो तयार केला ड्युरॅल्युमिन पासून, फक्त 4% कार्बन कॉपर वापरलाय, मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम वापरलंय, जो काही ॲलो आपल्याला मिळतोय त्याचं वेट ॲल्युमिनियम असतं, लाईट वेट असतं. पण जी काही प्रॉपर्टी असते, डक्टिलिटी, मेलेबिलिटी, ती काय होईल, कमी होत काही प्रमाणात, त्याच्यामुळे तो शेप लवकरची निवड नाही. तर महत्वाची गोष्ट जी आहे लाईट वेट, हायली डक्टाईल, कास्टिंग मध्ये इझिली आपण करू शकतो. करोजनचा काही फरक पडत नाही, कारण आपण शिकलो पहिल्या चॅप्टर मध्ये, पहिल्या सेमिस्टरला करोजनच्या मध्ये, की ॲल्युमिनियम जो आहे ज्यावेळेस तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो आणि ऑक्सिजनशी रिॲक्ट करतो, त्यावेळेस तो स्टेबल नॉन पोरस ऑक्साइड फिल्म फॉर्म करतोय. ड्यू टू दॅट फॉर्मेशन ऑफ स्टेबल नॉन पोरस ऑक्साइड फिल्म, the surface of aluminium is completely covered, and due to that covering of surface by oxide layer, there is no further corrosion takes place. That means the loss due to degradation of metal is prevented due to formation of stable oxide film in case of duralumin. Compared to steel, its density is 1/3. स्टीलच्या 1/3 असेल डेन्सिटी, कमी, खूप लाईट वेट आहे, पण त्याची स्ट्रेंथ जी आहे स्टील इतकी असते. म्हणजे बघा तुम्ही, स्टील इतका स्ट्रॉंग आहे पण स्टीलच्या फक्त 1/3 त्याची डेन्सिटी, म्हणजे तो किती लाईट वेट आहे, 1/3 ऑफ स्टील डेन्सिटी, आणि स्ट्रेंथ स्टील सारखीच आहे. बरोबर, आपण जर काही हीट ट्रीटमेंट केली, बरोबर, टेम्परिंग, एनिलिंग तुम्हाला शिकणार पुढे, ती हीट ट्रीटमेंट तुम्ही जर केली तर त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा बऱ्याच प्रमाणात इम्प्रुव्हमेंट झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठे यूज करतो आपण त्याला, वेअर वी यूज दॅट ड्युरॅल्युमिन, कुठे वापरतो? लाईट वेट आहे, करोजन होत नाही, ऑक्सिजनचा कुठला फरक पडत नाही, त्यामुळे सर्वात महत्वाचा यूज कुठे होतो का, दॅट इज फॉर मेकिंग एरोप्लेन.
एरोप्लेनचे जे काय पार्ट आहे सरफेस ते बनवण्यासाठी आपण ड्युअलमिन यूज करतोय. परत तुम्ही ऑटोमोबाईल मध्ये यूज करताय. ऑटोमोबाईलच्या पार्ट मध्ये तुमचे सर्जिकल जे काही इन्स्ट्रुमेंट असतात, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट साठी तुम्ही त्याला यूज करताय. नंतर बॉडी असेल व्हेकलची, बॉडी ऑफ व्हेकल फॉर मेकिंग रिवेट्स, फॉर मेकिंग बार्स, body of vehicle, rivets, bar, surgical instrument for making aeroplane. We are using duralumin alloy. समजते? कुठे वापरला, का वापरला, कसा वापरला, एकदम सिंपल आहे. आणि मॅक्झिमम प्रश्न याच्यावर विचारतात ब्रास, ब्रॉन्झ आणि तिसरा आहे ड्युरॅल्युमिन. कशापासून बनलं असतं? ॲल्युमिनियम पासून बनलं असतं. कुठे वापरतोय? एरोप्लेन मध्ये. याच्यावरती प्रश्न विचारतो. एरोप्लेनचे पार्ट बनवण्यासाठी which alloy is used for making the aeroplane part? That is duralumin alloy. ठीक है. Next alloy, that is Tiemann solder. Tiemann solder कशाचं म्हणलं असता? तीन किती आपला 66% and lead 34%. तीन आणि लेड पासून बनलेला असतो तुमचा Tiemann solder. That is the chemical composition of Tiemann solder. 66% tin, 34% lead. The Tiemann solder is having melting point very low, that is 180 degrees Celsius. Melting point फार कमी, that is 180 degrees Celsius. आपण सोल्डर वापरतो ना, that is nothing but Tiemann solder. बरोबर. आपण सोल्डर वायर कुठे यूज करतो हे तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. कुठे यूज करतो आपण, सांगा लवकर. कुठे वायर ब्रेक झाली तर ते आपण जॉईन करण्यासाठी, जॉईनिंग द आर्टिकल्स, वी आर युजिंग Tiemann solder. For joining the articles, we are using Tiemann solder. समजते? एकदम सिंपल कन्सेप्ट होती Tiemann solder. ठीक आहे. लास्ट मेटल आपला आहे दॅट इज वूड मेटल. वूड मेटल कशाचं म्हणलं होतं आपला? बिस्मथ 50%, lead 25%, tin 12.5% and cadmium 12.5%. वूड मेटल. बिस्मथ, लेड, टीन आणि कॅडमियम. बिस्मथ, लेड, टीन अँड कॅडमियम यांच्या संबंध तुमचा वूड मेटल. त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो फार कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची प्रॉपर्टी यायची, याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो कमी, दॅट इज 71 डिग्री सेल्सिअसला तो मेल्ट होतो. त्यामुळे याचा जो मेजर यूज पुढे होतो तो होतो फायरिंग, फायर अलार्म मध्ये आपण यूज करतोय. काय होतं, आपण 2 पॉइंट असतील, दोघांच्यामध्ये आपण वूड मेटल वापरतो. ज्यावेळेस फायर कॅच होतं, फायर कॅच केल्यामुळे काय होतं, जर टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर 71च्या वरती गेलं काय होईल, हा मेटल काय होईल, मेल्ट होईल आणि कनेक्शन काय होईल, एस्टॅब्लिश होईल. कनेक्शन एस्टॅब्लिश झालं तुमचा अलार्म ऑन होईल, कारण मेल्टिंग पॉइंट कसा याचा कमी. सो इन प्रिपरेशन ऑफ फायर अलार्म वी आर युजिंग वूड मेटल.
नंतर आपले जे काही कॉइन्स असतील, कॉइन्स, मेडल्स, बरोबर, फॉर कास्टिंग इन डेंटल वर्क, हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. वूड मेटल कुठे वापरतोय? फॉर कास्टिंग इन डेंटल वर्क वी आर युझिंग वूड मेटल. फॉर कास्टिंग इन डेंटल वर्क, सेफ्टी प्लग ऑफ प्रेशर कुकर जे आहे, जे सेफ्टी प्लग असतात त्याच्यात आपण यूज करतोय. बॉयलर मध्ये आपण यूज करतोय सेफ्टी प्लग साठी, जसं मी म्हणतो अलार्म साठी, की जास्त टेम्परेचर वाढलं अलार्म ऑन झाला पाहिजे, त्यासाठी आपण यूज करतोय वूड मेटल. त्यातला महत्वाचा प्रश्न काय? कास्टिंग इन डेंटल वर्क. याच्यावर प्रश्न बऱ्याचदा विचारलाय. कॉइन्स, मेडल आणि कास्टिंग इन डेंटल वर्क आणि फायर अलार्म, त्यासाठी आपण वापरतोय वूड मेटल दॅट वी आर युझिंग. ओके, समजतं मित्रांनो? इथे तुमचा अलॉय हा टॉपिक आहे. द टॉपिक इज ओव्हर. आपण काय बघितलं? अलॉय कसा बनवतो, का बनवायचा, दॅट इज पर्पज ऑफ मेकिंग अलॉय. अलॉयचे टाईप कोणते कोणते, मेथड ऑफ प्रिपरेशन आपण बघितलं, आणि कुठे कुठे आपण अलॉय यूज करतो याच्याविषयी आपण माहिती बघितली त्या चॅप्टर मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण चॅप्टर अलॉय संपलेला आहे. पुढच्या लेक्चर आपण भेटूया नवीन सब टॉपिक घेऊन, दॅट इज सिमेंट. So in next lecture we come up with a new topic, that is cement. Thank you very much.